नमस्कार. यू चॅनल प्रस्तुत करचे सद्विचार कार्यक्रमाक पुराचें स्वागत करता. सद्विचार सत्कार्य आमगेल जिवनाचे उद्देश जावक म्हणजे ह्या कार्यक्रमाचे आशय. तशीची आयची आमगेल अतिथी आमगेली उडपाची एक विज्युअल आर्टिस्ट, स्कल्प्टर आणि इलस्ट्रेटर. हांनी मस्त ग्रुप शोज केलेले आसा, तशीच हांगेले सोलो शोज केलेले आसा, तशीच मस्त अचिवमेंट केलेले आसा. आतां पुरो हांव सांगचे बदलाक तांगेले आज निमगुया हांनीची आमगेले उडपाचे CA गणेश कामत आनी सुमन कामत हांगेल्या पुत्री सिंधू कामत हांकां प्रथम जावन हांव हे कार्यक्रमाक स्वागत करता. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत करता सर. तुम्ही मस्त अचीव केलेलं असं एक आर्टिस्ट जावन ताजे बद्दल पुरा आजी आम्ही आमगेले विक्षकांक सांगूक आसाची. तुमगेले एक आयचे पसूनच एक लायफ एक जर्नी ताजे बद्दल उलोवचें आसा. प्रथम जावन हांव तुमकां निमगूच म्हळ्यार तुमगेलें बाल्य, तुमकां म्हळ्यार आर्टिस्ट जावक जाल्यार फुडें एक सान दाखोवनूची तुमगेलें एक बाल्य कशें आशिल्लें, एज्युकेशन तशीच तुमी हांगाची उडपांतूची मणिपालांतू शिकिल्लींची, टॉपर जावन आशिल्लींची, MSc इन्फॉर्मेशन हांतू तें पुरो आजी उलोवचें आसा. ताजे घोस्कराची एक सान एक हांव एक तुमगेलें एक इंट्रोडक्शन दिल्लेलें आसा. तर तुमगेलें बाल्य कशें आशिल्लें, तुमगेलें एज्युकेशन ताजे बद्दल एक चूर सांगा. Basically, I was born in Manipal. मागीर म्हगेले फॉर्मेटिव इयर्स म्हगेले नेटिव प्लेस कोटेश्वर म्हणून. मागीर आमी उडपिंतू हांगाच. सो स्टार्टिंग देखून म्हगेले अम्मा म्हाका आमगेल्या घरांतूची म्युजिकाक आनी आर्टाक वातावरण आशिल्लें. म्हळ्यार म्हगेले अम्मा आर्टिस्ट आनी म्हगेले अम्मानाची लायक हांव पेंट करचें मस्त वर्स पडना. इतलें हें की म्हगेले अम्मान एक पेपरार पेंट केला रे, फॅब्रिक की पेंटिंग फॅब्रिकार की पेपरार केला म्हणून. म्हळ्यार आर्टिस्ट अशें निमगेता आशिल्लें. स्केच करना अशें म्हगेले अम्मान चारकोलान पुरो पेंटिंग्स केलेले अशें पुरो हांव पळयलां. बट हांव आर्टान तितलो म्हाका इंट्रस्ट डेवलप जायनाशिल्लो. बट अम्माल इंट्रस्ट आनी निमित्त अम्मान म्हाका क्लासाक घालें हांगा उडपा आयिल्ले नंतर. एमिनंट आर्टिस्ट मिस्टर रमेश राव आनी म्हगेले तांगेले अंडर हांव ट्रेनिंग घेतला दिशा स्कूल ऑफ आर्ट्सांत. सो देर आफ्टर हांव प्रोफेशनल आर्टिस्ट जावन हें केलें. बट म्हगेले अम्माक लायक सान दुखून स्कॅक म्हूण हांगा आशिल्लें. तांणी GSNI म्हणून श्रृंगार आर्ट गॅलरी उडपीचे फस्ट आर्ट गॅलरी. GSNI तांगेलें एक ऑर्गनायजेशन स्कॅक. तेन्ना पुरो म्हगेले अम्मा आर्ट शोज आनी पळोवचें वता आशिल्लें. सो म्हगेले अम्माकूच अंत इंट्रस्ट आशिल्लें निमित्त आर्टांतू म्हाका इंट्रस्ट डेवलप जाला म्हणून. ओके. तशेंच तुमगेलें एज्युकेशन तुमी म्हणल्यार हांगा जाल्लें म्हूण गे न्हू. तुमी MSc इन इन्फॉर्मेशन मणिपालांतू केलेलें आसा, MITंतू तांतू टॉपर जावन आशिल्लें. ताज नंतर तुमगेलें फस्ट जॉब तुमी एज अ सॉफ्टवेअर इंजिनियर जावन घेवन वर्क केलेलें आसा. सो 4 years वर्क केलें. त्या एक्सपिरियन्स कशें आशिल्लें म्हळ्यार एक कडेन तुमकां आर्टांत इंट्रस्ट आसा, एक कडेन सॉफ्टवेअर इंजिनियर जावन तुमगेलें करियरांत वचका म्हणून तुमी तें चूज केलेलें आसा. सो फस्ट जॉब थंयचे एक्सपिरियन्स कशें आशिल्लें? बेसिकली आर्टिस्ट जावका म्हळ्यार खातीर PUC दुखूनच एक आर्ट म्हगेलें समी प्रोफेशन जावन आशिल्लें. ताजे खातीर डायरेक्टली प्रोफेशनल कोर्स आवचें. स्लोली म्हाका हांगा आशिल्लें एज्युकेशनांत हांवें बॅलन्स करूं जावं तशें. मागीर MSc जावन हांव जॉब ओमनेसिस टेक्नॉलॉजीज म्हणून, मागीर थॉमसन रॉयटर्स म्हणून ह्या 2 कंपनींत हांव सॉफ्टवेअर इंजिनियर जावन वर्क केला 4 years. बेसिकली ताची म्हगेलें ऑफिस म्हळ्यार म्हाका मस्त प्रीती आशिल्लें. एवरी डे आय हॅड टू ट्रॅवल 65 kilometers. म्हळ्यार मेलांग स्टुडियो घर कडेन हांगा उडपीन तू चर्चा मंगळूर वचून येवचें. सो ऑलमोस्ट 130 kilometers एवरी डे जाता. बट तें बॅलन्स करचें म्हळ्यार एक 4 वर्स ते म्हाका हें करूं जालें. बट थंय समेत लीड रोल्स मेळचे स्टार्ट जाले. सो थंय कशें जालें म्हणल्यार 6 months एक प्रोजेक्ट 60 वर्किंग डेज भितर करता म्हणून म्हाका एक म्हळ्यार ऑफर न्ही ता इट हॅज टू बी टेकन. म्हळ्यार एक फावटी सिनियर जालें नंतर असायन करता प्रोजेक्ट्स. सो एट दॅट पॉयंट इट वॉज ऑलरेडी टेकिंग टोल ऑन माय बॉडी. म्हळ्यार डेली ट्रॅवल करचें हें. मागीर आर्ट शोज 3-4 कमीट केलेले आशिल्ले. सुमार वर्क्स डिलिव्हर करचे आशिल्ले. सो एका फावटी पुरो जायना. एक थोडे टायम ब्रेक जावका आशिल्लें. खंयच्या दुखून ब्रेक घेवका म्हण हांव डिसायड करता आशिल्लें. सो त्या टायमार बट एक कसं म्हळ्यार आर्ट इज अ जर्नी ऑफ एवोल्युशन म्हणून. आनी आमी खंय दुखून लायफा दुखून इन्स्पिरेशन घेताची. करेक्ट. एट दॅट पॉयंट म्हगेली लायफ एक अशी क्रॉस रोड जाली ऑन राबील म्हणटीची. कसं म्हळ्यार एक 16 hours 14 hours काम केलेले दिवस आसतना तेन्ना अशें दिसता आशिल्लें म्हळ्यार म्हाका एक ब्रेक मेळका, चेडवाल वचून म्हणके वचून म्हाका खेळका अशें दिसता आशिल्लें.
त्यांना एक लेट देम प्ले म्हणून एक सिरीज हांव केल्लें सो तशी जॉब सोडलेलो आसचें पुरो बट अ न्यू सिरीज भायर आयल्या म्हळ्यार एक स्कल्पचर जाता चेडू आनी भायर वचून खेळचे तसले एक दृश्य दाखोवचे तसले स्कल्पचर्स केले तांचे हांव फस्ट तुमकां निमगूक म्हणून आशिल्लें हँडची म्हळ्यार जॉब सोडले नंतर फस्ट केलेलें काम कसं न्हय म्हणून सो तुमी एन्जॉय केल्लें म्हळ्यार चेडूं कशी भायर येवन घेवन खेळटाची एक गुडांत बांदिल्लें एक पक्षीक भायर सोडलें तेन्ना कशी जाता म्हळ्यार काम म्हळ्यार एक तंतूच आमी इनवॉल्व जावन आसता एक कसं एक आमकां एक काम दिलें री आमी तें कंप्लीट करचे पसून बांदून घालेलें म्हणके केन्ना कंप्लीट जाता कशें करता म्हणून एक रात सगळेचे आमकां माथ्यांत आसता ताजे नंतर काम सोडले नंतर तुमी फ्री जालींची ताजे नंतर तुमगेलें हें आर्ट जर्नी कशी स्टार्ट जाल्लें म्हणून म्हळ्यार तुमी मस्त ग्रूप शोजांनी केलेले आसा इंडिविज्युअल शोजांनी केले आसा ग्रूप शोज कशी ते करचे कशी तुमी ते हें करताचे म्हळ्यार तुमी एक उडपी आर्टिस्ट फॉरमाचे वर्कींग मेंबर जावन घेवन आसाची ताजे बद्दल एक सांगा म्हळ्यार ताची हें जॉब सोडले नंतर न्ही बेजिकली कंटिन्युअसली ताण जाता आशिल्लें हो सेमी प्रोफेशन जावन वर्क करता आशिल्ली कॉलेज डेज आदुकूनूच हांव आर्टिस्ट फॉरमाचे मेंबर जावन आशिल्ली सो त्या एक्चुअली एक स्टेजार आयले नंतर म्हाका बॅलन्स करूं जाय न्ही ताजे खातीर हांव क्विट केलें सो म्हळ्यार ग्रूप शोज तेन्ना दुखून आर्टिस्ट फोरमाचे मेंबर जावं हांव प्रोफेशनल आर्टिस्ट जावन तेन्ना दुखून वर्क करता आशिल्लें सो एज अ फोरम मेंबर वर्किंग कमिटी म्हळ्यार आमकां आमी एक शोज ऑर्गनायज करचे पुरो आमगेर फोरमान तो एक्टीव जावन पार्टिसिपेट करता ओके तशी ओके ग्रूप शोज केला म्हणल्यार सो खंय पुरो केलेलो आसा म्हळ्यार कितले शोज केलेले आसा ताका अरावंड इतले म्हणटा वट्टू 40+ जावन आसचे पुरो ग्रुप्स एक्सपिरियन्स कशें आशिल्लें इट्स लायक इतले वर्साचे ग्रूप शो जाता रे इट्स लायक हांव म्हगेलें अकॅडमीक ट्रेनींग दुसऱ्या वेराज थंय आतां आर्ट कॅम्प्स म्हणून आमी वताचे आर्ट कॅम्प्स म्हळ्यार कशें आसता म्हळ्यार एक ऑर्गनायजेशन एक म्युजीक कॉन्सर्ट म्हणून आसता एक म्युजीक प्रोग्राम दिताल्याक आपयताची तांक परफॉर्म करयताचे सो सिमिलरली आमकां इनवायट करताची आनी आमी थोडे 2 की पेंटिंग्स तांकां करून दिवका विदीन अ स्पॅन ऑफ 5 days की कशें सो तांणी पर आमकां मटेरियल दिताची तांकां जावपाचें वर्क आमी करून दिवका म्हळ्यार केलो कॅम्प्सात थीम आसता केलो अंत ना सो त्या कलेक्टर्स की ऑर्गनायजर्स की करून आमकां आपयताचे सो थंय वचून आमी काम करून दिवका तशें पुरो आसता बेजिकली थंय पुरो येवचें जेवण कशें म्हळ्यार कॉलेजांत तूं सिलेक्शन्स कशें जाता स्टेट लेवल सिलेक्शन जाल्ल्या कशें जाता म्हळ्यार आतां आमी एक म्युजिशियनान आमगेल्या गांवांत येवका ऑन वॉट बेजीस आमकां तांगेल परफॉर्मन्स तशें आसता म्हळ्यार खातीर आमी आपयता तशें बेस्ड ऑन दॅट आमकां आपयताचें सो तांणी पुरो येतल जन लायक क्वॉलिफायड BA MA PhD पुरो केलेलो आर्टिस्ट आसताचे सो आमकां बेजिकली वी आर नॉट फ्रॉम दॅट बॅकग्रावंड आमी अकॅडमिकली MSc केलेलें करेक्ट सो दुसऱ्या बॅकग्रावंडा दुखून आमकां हांव येवन आसता सो इतलें वर्स एक फील्ड आउट फेमिलियर जावचें गेलें बट टुडे आफ्टर सो मेनी इयर्स दिस फील्स होम म्हळ्यार आय हॅव अरायव्ड मिगेले हांव केला हें मिगेल आय फील सेफ हियर येदोळ ते कसन म्हळ्यार एक फेमिलियारिटी डेवलप जाय न्ही आनी की हांगा प्रूव करून दाखोवका अशें म्हण पुरो दिसता आशिल्लो बट टुडे दिस फील्स व्हेरी सेफ सो इट्स अ जर्नी ऑफ एवोल्युशन एंड आय फील आय हॅव अरायव्ड ओके म्हळ्यार ग्रूप शोज कितले कडेन केलेले आसा तुमी खंय म्हळ्यार खंय पुरो केलेले आसा ओन्ली कर्नाटकांत मात्र की एक आउट ऑफ कर्नाटका थंय पुरो केलेले आसा की कसं उडगास आसा की फस्ट तुमगेले ग्रूप शोज केलेले एज ऑफ नाव म्हाका उडगास आशिल्ले प्रकार कर्नाटकांत तूं मस्त कडेन केलेलो आसा फस्ट हुबळी थंय पुरो केलो धारवाड बेळगांव बँगलोर मैसूर थंय पुरो ग्रूप शोज केला त्या एक्सपिरियन्स कशें आशिल्लें म्हळ्यार विंगड कडेन दाखोवन येताची तांगेलो आर्ट पळोवन तुमगेलो आर्ट पुरो पळयतना तुमकां कशी फील जाता आशिल्लें न्ही आतां एक पयलीं आमगेलो आर्ट शोक बँगलोरांत आशिल्लो मेघालयाचे गव्हर्नर आयलो सो आमकां इट्स एक लायक प्लॅटफॉर्म टू शो आवर वर्क्स अलॉंग विथ अदर मेंबर्स आनी आमी मस्त नवीन आर्टिस्ट मेळ्ळे कुडल्या आमकां आर्ट कॅम्प्सांत न्ही वी इंटरॅक्ट आमी आमगेले वर्क्स दाखयताचे तांणी तांगेले वर्क्स दाखयताचे दुसरे रिजनां दुखून आयिल्लो आर्टिस्ट तांणी कसन प्रॅक्टीस करताची तांगेले थॉट प्रोसेस कशें आसता त्या पर आमकां इंटरॅक्ट करूंक मेळटा स्पेशली नुडी सिरी म्हण आसता न्हू आसा तशी चित्र सिरी म्हण आमगेलो स्टेट लेवल आर्ट कॅम्प
तांतो आमकां इंटरॅक्टीव सेशनां म्हूण दवरलेलें एवरी इवनिंग अरावंड इतले घंट्याक बसून आमी आमगे स्लायड शोज आनी दिवन आमी बसून आमगे आर्टा विशीं डिस्कस करचें सो तशी वी गेट इंट्रोड्यूस टू मेनी आर्टिस्ट एक एक लाल गुर्त जाता गुर्त जाल कुडल्यार नवी कॉन्टॅक्ट डेवलप जाता थ्रू दॅट आमी आपास आनी मुखार वचचें तशें आमकां हें जाता सो इट्स अ ग्रेट एक्सपिरियन्स लायक ग्रुप शोज आनी लायक कडेन करचें मेळटा शिकू मेळटा मस्त शिकचें मेळटा आनी मस्त दुसरे जनाला प्रॅक्टीसेस कशें आसता नवेची फॉर्म्स ऑफ आर्ट आमकां करचें मेळटा तशें ओके तांकां पळोवन तुमगेले आर्टान तूं कसनेच तुमी हें केलेलें की म्हळ्यार विंगड टायपर करचें ट्राय केलेलें की तांगेले आर्ट आनी तुमगेले आर्ट ಒಟ್ಟು ಮಿಕ್ಸ್ ಕೋರ್ಗೇನು केलेलें तसलें कसलें कॉन्शियसली आमी तशें करनाची बिकॉज आर्टिस्ट कशें म्हूण म्हळ्यार आमकां आमगेलेची एक हें जावका कसं एक आमगेले एक आयडेंटिटी म्हूण आमगेले एक स्टायल डेवलप जावका म्हणटा सो मिगेल आर्ट फॉर्म म्हाका संदू कामत स्टायल म्हूण सांगून आयडेंटिफाय जावका म्हूण म्हाका अशें आसता सो सबकॉन्शियसली कोणाले वर्क कोणाक इन्स्पायर जावचें करेक्ट ते जाता चीज बट अदरवायज आमकां आमगेले आयडेंटिटी दवरून घेवका म्हणून सो कॉन्शियसली आमी अनेकलाल वर्क हें घेवच्याक वचनाचें करेक्ट म्हळ्यार आमकां एक तुमी म्हळेलें म्हणके तुमगेले आम्म तुमकां एक इन्स्पिरेशन नवे सो तांगेले निमित्त तुमकां बाय जिन्स आर्ट आयलेलें आसा तशेंच तुमी हांतूचे मुखार वचका म्हूण तुमगेलें काम सोडलें हें कॅरियर तुमी सेल्फ एम्प्लॉयड जाल्लींची सो फस्ट तुमगेलें एक आर्ट हें केलेलें म्हळ्यार कोणीची इंट्रस्ट दाखोवन हें छंद जाला हें म्हाका दी म्हूण करसिलें म्हळ्यार एज अ एम्प्लॉयड तुमी आतां सेल्फ एम्प्लॉयड जाले नंतर फस्ट आर्ट खंयचें तुमगेलें कोण घेतिलें म्हणून सेल्फ एम्प्लॉयड म्हळ्यार म्हाका एक फावटी बँगलोरान तूं ज्येष्ठ अपकमिंग आर्टिस्ट म्हणून सांगून मेळ्ळें त्या वेळाक एकलो एक आर्ट म्युझियमाचे एक कलेक्टर आयिल्लो त्या हाजे वेळाक तांणी म्हाका एक कमिशन केलें एक आर्ट वर्क दॅट वॉज कायंड ऑफ म्हळ्यार ताज्या पशी फूड जावन अशें पुरो बट म्हाका आयडेंटिफाय करून मिगेल करेन एक आर्ट करूं का म्हणल्यार तांणी किणमा म्हूण सांगून तांणी बँगलोरांत हाका आयिल्लेची प्रोग्राम आयिल्लेची थंय म्हाका तांणी खंयचे आर्ट कोण दिले तुमी तांकां तांगेला एक्चुअली गणपतीचे म्युझियम तांगेला कलेक्शन गणपतीचे सो तांणी म्हाका गणपती करून दिवका म्हणून सांगितलें ओके तांणी मस्त खुशी जाली ते कंप्लीट जाले नंतर एक ते एक कसं म्हणटा खुशी म्हणून मेळटा पळय भितर दाखोवन येवचें ते मस्त खूश जावन अशें पुरो म्हळ्यार तुमी सांगता म्हाकाच खूश जाता आसा तशेंच ग्रूप शोज जाला ताजे नंतर इंडिविज्युअल शोज तुमी खंय पुरा दिलेले आसा कितले बेसिकली फर्स्ट इंडिविज्युअल शो हांगा मिगेले कॉलेजाच्यान इनोवेशन सेंटर म्हणून आसा इंटरनॅशनल स्टुडंट्स पुरा व्हड जन आनी थंय येताचे त्या वेळाक नॅशनल सेमिनार म्हूण आसता नॅशनल पेपर्स आनी हें करचें प्रेजेंट करचें आमगेले कॉलेजान तुची हांव त्या इनोवेशन सेंटरान तुची फर्स्ट मिगेले शो केलो थंय कसन म्हूण म्हळ्यार कंपनीची तितली व्हड CEOs आनी त्या वेळार आयिल्ले आशिल्ले सो तांगेले आमगेले वर्क्स डिस्प्ले करून म्हाका मेळ्ळेले वीच बिकॉज म्हाका त्या जावक आशिल्लें कसं म्हळ्यार आर्ट आमी आर्टाचे आर्ट गॅलरीजान तांणी करताचे पळय आर्ट इंट्रस्ट अशी जन मात्र येताचे वेज हांगा एक टेक्नॉलॉजी हांतू इतले आसल तसले कॉलेजान तूं तसले प्रोफेसर्स आसाची तांणी आर्टाक वचून वचयनाचे थंय आनी कशें एक रेस्पॉन्स आसताले जनाल मदें पेंट केल्यार म्हणून म्हाका एक पळोवका म्हणून आशिल्लें म्हळ्यार तुमगेले एक इंडिविज्युअल शोन तुमकां मस्त एक्सपिरियन्स मेळटा नवे त्या एक्सपिरियन्स विंगड ग्रूप शोन जावचे हेंचे विंगड सो कसो डिफरन्स ग्रूप शोज आनी इंडिविज्युअल शोज म्हळ्यार इंडिविज्युअल शोजान तुमी एकली आसताची म्हूण घेवन नवे ग्रूप शोजान विंगड विंगड कडेन जन आयलेले आसताचे तांगेले पुरो जनाला आर्ट पळोवचें मेळटा पुरो हें जाता म्हूण घेवन तुमी म्हळेलें म्हणके पुराची तुमकां पळोवचें मेळटा शिकूं मेळटा म्हूण घेवन ओके ताजे नंतर तुमी आर्ट कॅम्प्स केलेले आसा आतां पवर पर्बान तुज्या बीच उत्सवान तूं कॅम्प्स केलेले आसा न्हय त्या एक्सपिरियन्स कशें आशिल्ले ताजे बद्दल एक चूर सांगा कशें उडपी परबा म्हूण सांगून उडपी परबा पवर पर्बा न्हय उडपी ओके ओके सॉरी उडपी परबा मागीर त्या प्रमाणे हांगा रिसंटली जालें तें जिल्हा पंचायत DC ऑफिसाचे ऑर्गनायज म्हळ्यार त्या एक्चुअली उडपी टुरिजम प्रमोट करचे खातीर केलेले तसले शोज तांतू कसं म्हूण म्हणल्यार आमकां बेजिकली डायरेक्टली जनाल इंटरॅक्ट करून म्हळ्यार जनाक दे आर अलाउड टू कम अँड टॉक टू अस सो तांगेले आर्टा विशीं परसेप्शन्स कशें आसता
आणि त्यांनी आर्टा विषय कसं लेखताची त्या आमकां डायरेक्टली तांगेले दुखूनची एक हे मेळटा वेरएज पुरा कडेन तुमकां आतां आर्ट गॅलरीज कॉमन जन येश नाची वय वेरएज हांगा टुरिजम बीचा आयल जेवण पुरो आमगेलो आर्ट पळोवचें येताचें ओके सो तशी आनी रेसिडेन्शियल स्कूल पयलीं हट्टंगडींत एक स्टेट लेवल आर्ट कॅम्प जाल्ल्या थंय फुल स्टुडंट्स चेडू पुरो आमकां वॉलंटियर्स जावन आसताची तांगेल पुरो इनोसंट क्वेश्चन्स तांकां आर्ट अवेरनेस म्हळ्यार आमकां थीम दिलेलें थंय कसं म्हळ्यार चेडू आर्ट जावचें तशें जाल्यार तांकां आमगेलें कल्चर प्रमोट करचें तशें कसं हें करता म्हूण सांगून सो तशी तांगेले फिडबॅक आमकां मेळटा तशी एक आर्टाक अवेरनेस क्रिएट करचें मागीर ताची जिल्ला पंचायताक लोकल अंत पुरो केलेलांतू जनालोट आमकां इंट्रॅक्ट करूं मेळटा वेरएज केलो आर्ट कॅम्प्स आतां कलाग्राम बँगलोरांत एक यूथ आर्टिस्ट कॅम्प जालें थंय एक सेक्लुडेड एक म्हळ्यार एक कॉलेज प्रिमायसीस तें बँगलोर युनिवर्सिटीचें थंय आमकां राबचेक वेवस्था आनी पुरो थंय आसता थंय मस्जन म्हळ्यार आर्टाचे सिनियर आर्टिस्ट आनी पुरो येताचे वेरएज हांगा मस्त ओपन स्पेसीस आसा कडेन मिडिया पुरो येता मिडिया जनाल आमकां चिके एक्सपोजर मेळटा तशें ओके सो यू आर हॅपी व्हेरी हॅपी ओके आनी कसं म्हळ्यार तुम्ही मस्त अचीव केलेलं आसा अचिवमेंट्स मस्त अवॉर्ड्स पुरो आतां यूथ ऑफ GSBचे हांगेत कला साधकी एक अवॉर्ड मेळ्ळेलो आसा तशीच सुमार पुरो मेळ्ळेलो आसा म्हाका ते पुरो उडगास करचे बदलाक तुमी सांगाची म्हूण घेवन कित्याक म्हळ्यार आमी सांगता एक चूर चुकला रे म्हूण घेवन सो तुमगेले अचिवमेंट्सा बद्दल सांगा तुमगेले एक अवॉर्ड्सा बद्दल सांगा बेसिकली अवॉर्ड्स म्हळ्यार आमकां हांव एक अवॉर्ड अचीव केला म्हणून न्ही बट कसं म्हळ्यार आमकां एक इतलें तूं काम केलें एक रेकग्निशन वय सो विच विल अगेन इन्स्पायर अस टू टेक अप मोर वर्क Correct. की डोंट स्टॉप एट दिस पॉइंट करेक्ट मस्त जबाबदारी आसता जबाबदारी बिकॉज आर्ट इज अ चॅलेंजिंग प्रोफेशन आणि कसं म्हळ्यार इट्स अ लोनली प्रोफेशन आता म्युझिशियन्साक एक टीम आसता वय टीम ऑफ म्युझिशियन्स आवडटानी वर्क करता वेर एज आर्टिस्ट स्पेंड्स मोस्ट ऑफ द टायम लोनली ऑल बाय देमसेल्स तांगेले स्टुडियोंत की काम करून आसता आमकां आनी आमगेले ग्रुप शोज म्हळ्यार कुडला मिगेल ओट आशिल मनीश मिगेल ओट कॉम्प्लिमेंट करता म्हणना इज अ कॉम्पिटिटर करेक्ट तशी आसता सो ओवर अ पिरियड ऑफ टायम चॅलेंजीस मस्त आसता अप्स एंड डाउन्स आसता सो एक अवॉर्ड मेळ्ळी कुडल्या हांव केलेलें काम रेकग्नायज जाला म्हणून तशें सो ललित कला अकॅडमी 2007 कर्नाटका ललित कला अकॅडमीचे रेकग्निशन मेळ्ळें गुलबर्गांत ताचो शो आशिल्लो मागीर GSNI स्कॉलरशीप अवॉर्ड 2007 मेळ्ळें मागीर रिसंटली कोंकणी संसार प्रतिष्ठान म्हणून एक मागीर आनी एक GSB साधकी अशें सो आतां तितलें पुरो आयले नंतर आनी कसं साधन करको म्हण घेन आसा तुमकां साधन म्हळ्यार साधन जाता आसता वय बट रेकग्निशना खातीर म्हूण न्ही इट इज अ वे ऑफ लायफ वय करेक्ट आमगेले खोशी हाजे नंतर नेक्स्ट स्टेप आतां प्रोजेक्ट्स वर्क करता आसताचे जनरली आमी करचे प्रोजेक्ट्स सांगतो प्रायवेट कमिशन्स आसता कोणाल्याची घरा इंटिरियर्स जो तांणी एक कमिशन वर्क केलेलं आमकां अशी काम करता आसताचे एक लायक हांतू गव्हर्मेंट ऑर्गनायझेशना देखून एक हें केलें म्हळ्यार थंय देखून एक 10 जण पळोवचें मेळटा थंय करेक्ट तांगेलांक सो वॉट एवर इट इज काम चलता आसता म्हणून आतां तुमी एक आर्टिस्ट आर्टान तुजी मस्त वरायटीज आसा म्हळ्यार तुमी सांगिल्लें म्हणकेची पेंटिंग्स तांतू सुमार टायपाचे आसा तुमी खंयचे टायपाचे करताची म्हणून कसं आय एम अ पोस्ट मॉडर्निस्ट आनी अबस्ट्रॅक्ट आर्टिस्ट म्हणून म्हणटाचे सो बेसिकली अबस्ट्रॅक्ट आर्ट म्हळ्यार पोस्ट मॉडर्न आतां कॉन्टेम्पररी आर्टान तूं मस्त वरायटी आसा आतां नवे प्रचलीत जावन आशिल्लो आर्टान पोस्ट मॉडर्निजमान तूं एक रियालिटी आसता यू आर प्रेजेंटींग युअर वर्जन ऑफ द रियालिटी सो म्हळ्यार रियालिटी म्हळ्यार ट्रूथ म्हूण घेवया एक फंक्शन वार्डिकास म्हणलें की वार्डिकाचे आमकां एक बायल आशिल्लें निमगेलें वार्डीक कशें आशिल्लें म्हणून कप्पड चंद आशिल्लें भांगर चंद आशिल्लें अशें बरें सांगता एक कोणें एक मम्माला निमगेलें जेवण कशें आशिल्लें चेडवाला निमगेलें ताका खेळच्या चेडवा पुरो मेळ्ळें ताजे विशय सांगता सो इव्हेंट प्लॅनर्स सांगल्यार डेकोरेशन सो पुरो जण तांगेले व्यू पॉयंटार प्रेजेंट करता बट वार्डीक सेम सो एक ओवरऑल तूं तुगेल परसेप्शन प्रेजेंट करचें दॅट इज कंटेम्पररी आर्ट दॅट वी आर एब्स्ट्रॅक्टिंग आमकां जावं आशिल्ले विशय आमी एब्स्ट्रॅक्ट करून करता आशिल्ले इट्स कॉल्ड एज एब्स्ट्रॅक्ट आर्ट सो पोस्ट मॉडर्न आर्ट आनी एब्स्ट्रॅक्ट आर्ट म्हणजे सेम 2 वर्ड्स फॉर द सेम थिंग
Okay. सो आय एम अ पोस्ट मॉडर्निस्ट. सो त्या फॉर्म ऑफ आर्ट प्रॅक्टिस करता. आता तुम्ही सुमार एक कितले वर्स दाखवून घेऊन हे करता आसाचे आणि तुम्ही कितले आर्ट्स केलेले हजारा वयर अशे होय सातारण लॅक जावं दवरलेलं की तुमगेले फेवरेट खंयचे तुमगेले आर्ट आशिल्ले तुम्ही केल्लेलं तुमगेले मस्त फेवरेट तशें एक पुरा एक अम्माक चेडू म्हळ्यार पुरा जन प्रीतीची तशी एक आर्टिस्टाक तांगेले आर्ट पुरो प्रीती आसता जलरीचे केलाव जनाक एक आसता फेवरेट म्हूण घेवन खंयचेची एक हांव म्हळ्यार पेंटिंग्सान तूं म्हाका पुरो पेंटिंग्स एक म्हूण आयडेंटिफाय करूं जायना बट स्कल्पचर्स तूं आतां लेट देम प्ले म्हूण सिरीज करता आशिल्लो तातूंत तूं चेडू करचें म्हळ्यार म्हाका चेडू म्हळ्यार चेडू आमगेले नेक्स्ट तांणी एक चेडू पळयलें करून आमकां कशें दिसता आतां माय बिलीफ इज आमी मात्र एक वर्क पळोवच न्ही वर्कय आमकां पळयता करेक्ट सो इट्स अ टू वे इंट्रॅक्शन इट्स अ कम्युनिकेशन बिटवीन द आर्ट आनी द स्पेक्टेटर सो तेन्ना कसं नासता म्हळ्यार एक चेडू पळयलें कुडल्यार म्हाका कशें दिसता चंद कितले चंद आनी इट शूड रिमाइंड मी ऑफ माय ओन चायल्डहूड द इनर चायल्ड दॅट इज विदीन मी आनी म्हगेलें चायल्डहूड म्हाका उडगास करता सो एक सांग चेडा स्कल्पचर केल्यार चेडू केन्नाय खुशेर आसता सो एक मनशा पळयलें कुडल्यार खूश दिवका सो तशी म्हाका त्या आर्टवर खुशी म्हळ्यार मस्त जाणां हांव पळयलां म्हगेल्या चेडवा स्कल्पचर पळयलें कुडल्यार कितलो चंद आसा म्हूण म्हणटाचे म्हळ्यार एक चेडा पळयलें कुडल्यार तशी दिसता सो त्या म्हाका थांगेल्या देखून रेस्पॉन्स मेळका म्हळ्यार एक तशी एक म्हळ्यार जना अर्थ जाता आसता स्कल्पचर म्हणून बिकॉज टू डी कन्फ्रंट कर न्हू ताजे त्या पळोवन तांगेले रेस्पॉन्स वेरएज 3D रेस्पॉन्स दुसरे आसता करेक्ट म्हाका मस्त पटे दिसता की 3D जन चड इम्पॉर्टन्स दिसता म्हणून ताजे खातीर हांव स्कल्पचर स्टार्ट केलें सो चेडवाल सिरीज म्हाका मस्त प्रीत ओके आतां तुमी स्कल्पटर म्हणल्यार तुमी करताची म्हणून सो तुमी देवस्थानाचे असलबिटी देवस्थानाचे शारदा मुर्ती एक केलेले आसा तशीची कितले हे केलेले आसा तुमी मुर्ती पुरो कांय एक 100 आतां स्कल्पचर्स हांव उणी करचें बट ओवर 100 स्कल्पचर्स केला त्या कोणाला तुमी शिकिल्लींची म्हळ्यार करचे वर्कशॉप्सांनी अटेंड केला केला सो ताजे थ्रू शिकिल्लें हांव ओके सो तुमी एज अ इलस्ट्रेटर वर्के म्हळ्यार पुरा करताची एज अ इलस्ट्रेटर जावन घेवन तुम्ही बुक्स इलस्ट्रेशन केलेलं आसा ताजे बद्दल सांगा त्या एक्सपिरियन्स कशी एज अ आर्टिस्ट जावन घेवन म्हळ्यार हांगा आर्ट म्हणलें कुडल्यार पुरो फॉर्म ऑफ आर्ट आमी प्रॅक्टीस करपाक जाता वय कशें म्हळ्यार हांव खाली पोस्ट मॉडर्न ज्यो मॉडर्न पेंटिंग्स करता त्या म्हळ्यार एक आर्टिस्ट जावन म्हाका रिकग्निशन मेळचें सो म्हाका पुरो फॉर्म ऑफ आर्ट म्हाका एक्सप्लोर करपाक म्हण आशिल्लें मागीर काशी मठा देखून म्हाका सुधाकर भट मामान अप्रोच केला तांगेला एक प्रोजेक्ट बालसहाय म्हणून चेडवाल खातीर इलस्ट्रेशन म्हळ्यार चेडवाल खातीर काशी मठाची हिस्ट्री केला ओके ताका इलस्ट्रेशन्स करून दिवप लायन स्केचार करून दिवका म्हणून सांग सो दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स एज एन इलस्ट्रेटर मागीर हांवची थोडेची आमगेल्या सुदीन स्वामेला हाका प्री सेलिब्रेट लायफ देखून एंड थंय एक 40 स्केचेस करून एक समर्पण म्हणून बुक करून त्या एक स्वामेक सचित्र नमन म्हणून सांगून एक ट्रिब्यूट पिक्टोरियल ट्रिब्यूट म्हणून म्हाका दिवंक आशिल्लें त्या एक केला मागीर तशीची रिसंटली कॅनरा कॉलेजाच्या हिस्ट्रीत आनी हें केल्लें आसा तांतू समेत म्हाका इलस्ट्रेशन्स करचें मेळ्ळें इलस्ट्रेशन्सान एक ह्या कसन म्हळ्यार जन अशी लेखताच कसन म्हळ्यार एक 4 लायन हे म्हण बट तांत आमी एक्चुली तांगेले डिस्क्रिप्शन स्टडी करता आनी ते कोण बरयला पळय तांगेले थॉट प्रोसेस कशी आसा म्हण एक आनी तांणी खंयच्या टायमाचे विशय उलयता आसाची सो आमी ते रिसर्च करता तेन्ना ड्रेसिंग्स कशे आशिल्ले त्या पुरा म्हळ्यार काशी मठाचे हें म्हणलें कुडला स्वामेले मस्त सकट तांगेले रुल्स आसता न्हू आतां स्वामी म्हणल्यार तांणी कशी तांगेले ड्रेस हें करता मागीर तांगेले वृंदावन हनुमंत कशें आसता प्रत्येक एक ताजे स्टडी जावका त्या पर्टिक्युलरली त्या स्पेसिफिकली त्या स्टडी करून आमी करपाक जाता सो दिसचे एक स्केच म्हणून दिसचे पुरो बट केलो पटी एक 7-7 दिवसांनी वता त्या स्टडी करून करचें म्हळ्यार आतां तुमी प्रत्येक करतना स्टडी करून करका सो तुमगेले फेवरेट म्हळ्यार तुमी बरयलें तेंचे सोमेले म्हणून लेखता हांव इत्याक म्हळ्यार तें करचें न्ही विंगड करचें हिस्ट्री जावं खंयचें एक करचें मस्त डिफरन्स आसा हें डिवोशनल एक बूक म्हळ्यार आमगेले धार्मीक हाजे बद्दल पुरा सांगिल्लें आसता सो त्या करचें तुमगेले
तुमकां मनपूर्वक तुम्ही कोरगेन इश्ट पाविले म्हणून हांव लेखता आशिलान तुजी म्हळ्यार पुरा जनांक त्या इश्टाची आनी ताजे नंतर तुमगेले कलेक्शन्स मस्त कडेन एक जालेलें आसा सो त्या कलेक्शन्सा बद्दल कसं नाही उडगस असल्यारी मस्त कडेन आतां DC ऑफिसान जावं जिल्हा पंचायत ऑफिस जावं ಕೆಲವು कडेन तुमकां उडगस आशिल्लें म्हळ्यार तुमगेले मस्त मेमोरेबल हें खंयचें की ಆ್ಯಕ್ಚುಲಿ H प्रमोदा देवी राजमाता ऑफ मैसूर हो तांगेल प्रायवेट कलेक्शन ಅಂತ मिगेल्ली पेंटिंग आसा ओके सो ताजे नंतर थंयचे प्रतिश्ठीत एक गॅलरींत आसा मैसूराच्या मागीर कलाग्राम बँगलोरांत आसा मागीर म्हळ्यार हांव इम्पॉर्टंट कलेक्शन सांगता आसा प्रायवेट कलेक्शन्स मस्त आसा त्या म्हळ्यार उडगास दवरंगेच्या जायना मागीर शंख स्टुडिओ मुंबय आसा मागीर हांगा DC ऑफिसांत आसा मागीर जिल्हा पंचायत ऑफिस म्हणून थंय आसा मागीर हांगा एवी बाळिगांव हॉस्पिटल सो हे वुडलँड्स आसा सो तशी म्हळ्यार भायर पब्लीक आशिल्ल्या सुमार म्हाका उडगास आयला हांव थिंगसान मागीर बँगलोरांत मुंबयंत आनी पुरो आनी भायरय आसा बट त्या पुरा प्रायवेट कलेक्शन्सान तशें ओके सो प्रायवेट कलेक्शन्सांत तुमगेले खंयचेची उडगासाचे खंयचेची भायरी गेलेले नॉर्वेंतू दुबयंतू अमेरिकांतू पुरो आसा पुरो आसा सो आमगेले एक समाजाचे एक आर्टिस्ट जावन घेवन तुमी इतलें नांव पावतना आमकां खुशी जाता तशीची आनी तुमगेले एम कसनेचो आसव्या म्हूण घेवन आर्टिस्ट जावन कंटिन्यू करचें आनी मस्त आसा सांगू येता म्हळ्यार आतां एक टायमार म्हाका 10x12 पेंटिंग्स करता म्हूण पुरो आश आशिल्लो 10 फीट 12 फीट अशें पुरो रिसेंटली एक उडपीचे एक प्रोग्राम म्हाका 50 फीट बाय 12 फीट पेंटिंग करचें मेळ्ळें सो ಕೆಲವು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಸ್ आमी मना लेखन अशें आसता ते आमकां मेळून वता बट मुखार येवचे प्रोजेक्ट्सा विशीं हांव उलोवचें म्हळ्यार हांगा येद्राक डायमंड स्पिल केलें म्हणजे कशें जाता इट्स लायक पीपल कॅन स्टील द आयडिया व्हेरी इजिली ओके ओके नाही तशें म्हणलें न्ही आतां केलो जनाक एक गॅलरी ओपन करता म्हूण घेवन आसता आर्ट गॅलरी ओपन करता म्हूण आसता एक क्लासीस करचे म्हूण घेवन आसता एक युनीक जावन घेवन कसं करता म्हूण घेवन आसता तशी कसलेचे तुम्ही एक सपन पळयलेलें आसा की एक सपन पळयलेलें साकार जालेलें आसा की त्याची म्हाका मेन स्ट्रीम आर्टान तुज कंटिन्यू करता म्हण आसा टू बी एबल टू कॉन्ट्रिब्यूट टू आर्ट आनी एक कॉन्ट्रिब्युशन म्हणलें कुठल्या अकॅडमीक देखून आमकां रेकग्निशन मेळटा तशें पुरो म्हळ्यार अदरवायज एक आर्ट फिल्डाक कशें कितें दिला म्हूण दॅट इज माय बेजीक एम त्या जर्नीरी कसं पुरो जावका जाता त्या पुरो करता म्हण आसा सो स्पेसिफिकली कसं न्ही एक हें म्हणना बट खंडित ह्यांची लेवलार सोलो शोज करता लायक आर्ट कॅम्प्सान पुरो पार्टिसिपेट करता ऑन अ रेग्युलर बेसीस काम कसं नाही उण जालेला रेग्युलर बेसीस काम आसा म्हळ्यार आर्ट वर्काचें काम आसता प्रोजेक्ट्स कशे येता पळयता इतल्याचे बट मेन एम कसं म्हळ्यार टू बी एबल टू कॉन्ट्रिब्यूट टू आर्ट आता तुम्ही आर्ट करतात न्हय खंयचे आर्ट मस्त केलेलो आसा म्हळ्यार एक तुम्ही सांगिल्लें म्हणजे गणपतीच की एक देवाल की एक नॅचरल आर्ट्स की खंयचे तुमकां करचें म्हळ्यार मस्त इश्ट न्ही मिगेल स्पेसिफिकली आमगेले स्टायल डेवलप करता सो हांव तांची स्टायलार युजली म्हाका कमिशन जाईल पुरो त्या स्टायलार पेंट करचें आनी स्पेसिफिकली आतां रिसेंटली हांगा तांणी DC ऑफिस म्हळ्ळें तांणी आमकां हांगाचे लोकल थीम जावका म्हूण सांगून सो तेन्ना हांव हांगा कोल हांगाचे कोल पुरो तेन्ना पयरी हंतू बीच उत्सव वडे कशें तेन्ना तांणी आमकां लोकल कल्चर थीम हांव तेन्ना कांतारा फिल्म म्हूण आयिल्लें तें मस्त फेमस जालेलें बट जनाक साऊथ इंडियाच म्हूण गोत आसा स्पेसिफिकली खंयच्या रिजनाच म्हूण गोत ना हांगा बिचाक कितले जन येताचे भायर इंडियान भायर दुखून बेंगॉला दुखून खंय दुखून जन पुरो आयलेचे बेजिकली कितलो लायक प्लॅटफॉर्म म्हळ्यार तांणी हें पळयलें कुठलें इमिडियटली तांणी आयडेंटिफाय केलें हें काय कांतारा म्हूण तांणी म्हाका निमगेलें हें हांगाच वे म्हूण सो इट वॉज अ गुड प्लॅटफॉर्म टू टेल पीपल की हें मिगेल रिजनाचें करेक्ट सो दॅट वे खंय कितें दुखून आयले जनाक हांगा दुखून तांणी रील आनी परत कोण चमकलेचे सो तांकां कळ्ळें की ह्या रिजनाचें अदरवायज कांतारा फिल्म साऊथ इंडियाच म्हूण गोत आसा बट मिगेल रिजनाच म्हूण गोत सो तशी
ಕೆಲವು ಜನ ಕೇರಳ म्हणताची ಕೆಲವು जन तमिळनाडू म्हणून मस्त जणांनी सांगितलं असं इथं मला रे हांव रिसंटली लास्ट टाइम काही गेलेलं तेन्ना थंय की बंच असतं नव्हे ते एक हज्ज आशिल्लें कोलाची एक हें आशिल्लें हें कांताराचें म्हणलें एक्चुअली त्या कसान म्हळ्यार केरळाचे कथकळीचे हें आशिल्लें फेस आनी सो ते आमकां गोत्त आसता न्हू आर्ट सो हांव म्हणलें न्ही हें नाही ती आर्ग्यू करचे बसली कळलं ना हे कांतारा म्हळेली सो आमी कडेन चड कसं उरलोचें जाय न्ही ना हांव तांची रिजनाची तशें जावन घेवन म्हाका गोत्त आसा म्हूण घेवन सांगचें वचून कडेन री थंय जाल्ली ते म्हळ्यार ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ಗೊತ್ತ नाशी ಕೆಲವು जन करताचे आमकां गोत्त आसा न्हू जे आमगेले प्रदेशाचे एक कसनेची एक हें करता म्हणल्या नंतर आमकां थीम आयला रे आमकां मस्त खुशी जाता म्हळ्यार गोत्त आसा म्हूण घेवन विंगड कडेन गोत्त नातिल करताना आमकां ಸ್ವಲ್ಪ स्टडी करपा जाता सो तसलेची थीम विंगड कंचीपूर आयला तुमकां करता तशी रथोत्सव उडपी रथोत्सव एक्सटेन्सिवली एक टायमार हांव रथोत्सव मस्त पेंट करता म्हणून म्हाका रथोत्सव म्हणून मस्त प्रिती सान आसतना म्हाका पल्लक्की दोरका म्हणून आस तशें देवाल त्याच्याला चढवांक मात्र नव्हतं सो सान आसतना चालाचे ड्रेस घालून एक कासवान घेवन गेलेलेस की जान्नू घालून बट हंग आयकून उडपींतू रथोत्सवात कोणें पार्टिसिपेट करेत वर्लेल गांवांत पुरा ना तशी आमगेलो तो कोणें आत्ताच्या पुरो बट तेन्ना फूड दुखून उडपींतू कोणें पार्टिसिपेट करेत तशी म्हाका रथोत्सव म्हणून मस्त प्रिती हांव त्याच म्हगे मस्त भायर समेत गेला त्या वर्क्स एक कलेक्टराल घर कडेन 6 feet टच करून दिला म्हळ्यार लार्जर दॅन लायफ रथोत्सव सो तशी कॉक फायट एक टायमार हांव मस्त करता अशें कंबळाचे केला की कंबळा एक करण्या कॉक फायट केला मागीर ग्लिम्पसीस ऑफ साउथ कॅनरा म्हणून एक सिरीज केलेले तांत पुरा कार स्ट्रीट आसत तशें पुरा थिम्सा वयर वर्क केलेले सो बीचेस केलेले बीचेस जाय करणी मस्त करणी कार स्ट्रीट आसत तशें फेस्टीव उडपी आनी एक ह्या तांची कॉक फायट थीम त्या मस्त मस्त कडेन गेल त्या बट एक टायमा म्हाका रियलायज जालें की ह्या फायट न्हू म्हणून ताजे खातीर हांव त्या राबयलें बट रथोत्सव वागतय जाल्यार हांव पेंट करता एक पेंट करचे कितले दिवस घेता तुमी म्हळ्यार कंटिन्युअस बसून घेवन करता की कशी ना आतां आर्ट कॅम्पांनी चमकल्यार 1.5 दिवस भितर ऑलमोस्ट करपा जाता 3 days टायम दितात आनी बट 1.5 दिवस भितर करपा जाता फर्स्ट डे इनॉग्रेशन आसता मागीर वॅलिडेटरी आसता मध्याचे एक दिवस तशी सो तशी अदरवायज घरांत केल्यार कशी मूड आसता प्रकार आनी प्रोजेक्टाचे सायज कितलो आसा ताजे वयर थीम कसो ना ताजे वयर पुरो डिपेंड जावन सो एक स्टार्ट केल्यार 2-3 सिटींग भितर कंप्लीट करचे 4-5 hours एक पाटी बसल्यार आता तुम्ही आता बीच उत्सव चमकली म्हणल्यार थंय पुरो तुम्ही लाईव्ह करून घेवन दाखयताची त्या टायमार कोणी येवन घेवन म्हाका ना हें आतां इतले घंटे भितर कोण दिवचें जातवे तसल कसले हेची तुमगेले आयलेले की नाही बेसिकली ताची त्या आमी वर्क कोण आमकां ऑर्गनायज केला पडटा तांकां दिवका हो तशी वी आर इनवायटेड आर्टिस्ट वी आर रिसोर्स पीपल थंय येवन आमी काम करून जनाल एद्राक करचे बट दिवचे कोणाक म्हणल्यार ऑर्गनायझर कोण सो डायरेक्ट तुमकां कॉन्टॅक्ट करता तशें ना तांणी ना तशें ना त्या म्हळ्यार केलो आर्ट संते न्ही आसता न्हू त्या मंगळुरांत एक संते आशिल्ले त्या वेळाक आर्ट त्या वेळार केलेलो आसा सो तुमकां मस्त खुशी जावचे खंयचे अशी असलान तूं करचें की जनाल मध्य बसून करचें की एका घरा बसून घेवन काम एंड कूल तशी कशें म्हळ्यार आतां तुमी बीच उत्सवांत केल्लें म्हणलें सो त्या टायमार कसं जाता म्हळ्यार मस्त जन येताची सो कॉन्सन्ट्रेशन मेळना एक पंत करचेक मस्त डिस्टर्बन्स आसता एक कडेन कसनेची डान्स की सिंगींग की जाता आसता सो त्या टायमार कितले इम्पॉर्टंट की काम एंड कूल जावन करचें म्हणून बेसिकली मुडा वयर डिपेंड जाता फूड म्हाका मिगेलेतल्या बसून खूश आशिल्लें बट एक स्टुडियोन तूं एकली कितले वेळ बसचें जाता 6-8 hours ताच्या बसचें ओवर अ पिरियड ऑफ टायम म्हणटा हांव इनिशियली हांव त्या खूश आशिल्लें बट आतां आर्ट कॅम्पस म्हळ्यार ताच्या तितलें खूश खंयचें ना 10 जन आमगेले म्हणके आर्टिस्ट आसताची गलाट म्हूण दिसचें पुरो बट कांय कळना गलाट आस पूण बीच उत्सव म्हण निमगेले म्हाका निमगेले पेंटींग निमगेलो तशें आर्टिस्ट मात्र मनाव तशें
दुसरं कसं नाही करणार बिकॉज आम्ही काम करत असतात म्हणा रे हांव एक पंत पळयलें तेन्ना बीच उत्सव अशी चमकलें तेन्ना थंय बैसून पुरो आर्ट करता आशिल्लो हांगेल मध्ये बैसून आनी कशें करताचे बा म्हूण आमकां एक हें आसता म्हळ्यार इतले धाड 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 म्हूण शब्द येता आसता एक रॅव उरता कसं पूण हें आसता न्हय सो कशें करताची म्हूण घेवन दिसता आशिल्लें मनावच्यान म्हळ्यार एक आर्टिस्टाक तांगेल वर्क मात्र वर्क इज वर्शीप म्हणटाची सो तें इम्पॉर्टंट म्हूण घेवन सांगलें तशीच तुमगेले आर्ट गॅलरी म्हळ्यार स्टुडिओ गिडिओ कसं न्ही आस की म्हगेले स्टुडिओ आसा बट इट्स अ प्रायवेट वर्किंग स्पेस म्हळ्यार आर्ट करचेक एक जाग जावं सो म्हगेला वन पार्ट ऑफ माय हावज म्हगेल्या पेरंट्सान म्हाका म्हगेलो स्टुडिओ करून दिलो सो थंयच हांव वर्क करचे वे म्हगेले पेंटिंग्स डिस्प्ले मेळटा म्हळ्यार म्हगेलो अम्माक जावक आशिल्ले पेंटिंग्साचे कलेक्शन्स म्हगेल्या अम्मान दवरला ते डिस्प्ले आसता सो एनी कोणें आमगेल्या घरा आयले म्हगेल्या स्टुडिओ जो जनरली अशी स्टुडिओ एक यू चॅनल एक इंटरव्यू वचून म्हगेल्या स्टुडिओन भितर जाला वय कंचूड गसस की आई टू आई ओके ओके सो त्या टायमार हिची तुमगेलो आर्ट पुरो मस्त फेमस जालेलो असं नव ओके तशीच आनी आत्ताचे यंगस्टर्स कोणी आर्टिस्ट तांणी पुरो आसता तांकां कसनेची सांगता की टिप्स कसने दिवचे आसता की बेसिकली मेसेज म्हळ्यार प्रिपेरेडनेस विल मीट ऑपॉर्च्युनिटीज करेक्ट लायफान तुमी केन्ना तयार जाताच की ऑपॉर्च्युनिटीज येताचीच बट ते दोळ थंय चॅलेंजीस आसता खंडीत अप्स एंड डावन्स येताचीच बट फेल जाला म्हणून भिना अशी मस्त पटी वी हॅव टू टेक द लीप ऑफ ट्रस्ट म्हणून म्हणटाचे अनसर्टनिटी आसता वेर आय हॅड टू क्विट माय जॉब टू पर्स्यू दीस फूल टायम सो एट दॅट पॉयंट एक पटी दिसता एक हें करचें समकी न्हय म्हणून एंड देर आर पार्ट्स ऑफ युअर लायफ वेन अशें म्हळ्यार हाव वॉट इफ माय ऑल द चॉयसीस दॅट आय मेड इन माय लायफ इज रॉंग माय एंटायर लायफ इज रॉंग अशें जल करेक्ट केलेलें म्हणून अशें दिसता तसलें येता फेलियर जाता बट एक कसन म्हळ्यार आमी स्टडी जावन मुखार वता गोल दवरून घेवका एक सोन अशी चॅलेंजीस एक्सेप्ट करताची वचका सर्टनली एक दिवस तुमी केलेले चॉयस इज वर्थ म्हणून दिसता बिकॉज फायनली आर्ट इज अबाउट एक्सप्रेसिंग युअर सेल्फ एक म्हगेले भितर वेल आशिल्ले एक एन्शियंट वेदिक ऋषी वन्स सेड एक इंग्लिशान एक वाजिलें हांव infinite worlds come and go in the realm of my consciousness they are like motes of dust dancing through the hole in my roof म्हळ्यार म्हगेले भितर वयर हांव साक्षी करेक्ट म्हगेले भितर वयर अशी लोकूच भायर दिसता आसा म्हण सो भितर वयर लोक भायर दिसता आसा म्हण सांग सो बेजिकली कसन म्हळ्यार म्हगेले आर्ट वर्क म्हगेले भितर आशिल्लें तें एक्सप्रेशन थ्रू आर्ट वर्क भायर येता सो that to continuous down express the amount of satisfaction you get is immense. Okay. So certainly life was settled jawcha samay tan jatta but you have to trust the process and take the leap of faith. Correct. ओके आनी ताजे नंतर तुमकां हॉबीज आनीक इतले हॉबीज आसा तुमी MA इन तबलान तूं विशारद केलेलें आसा सो त्या कसले कोरको म्हूण घेवन दिसलें हें एक सायडान आसतना तबलान तूं म्युजीक पुरा घरकड आशिल्लें म्हणलींची सो त्या कंटिन्यू करून वता सच की कशी पळय बेजिकली तांची म्हळ्यार घरान तूं म्युजिका वातावरण आसा हांव आनी म्युजिका विशयांनी पळय उलयतना I used to feel left out. म्हगेलो अम्मा सितारिस्ट आनी कर्नाटका स्टेटान तूं एक्चुअली म्हगेलो अम्माक जुनियर अंत रँक मेळ्ळें युवा भारती आनी म्हूण सांगून रेडियोन तूं तांगेलो ऑर्केस्ट्रा आसता म्हगेलो अम्मा परफॉर्मन्स करता तशें म्हगेलो आन तबला प्ले करता हार्मोनियम आनी म्हगेलो आन चार्टर्ड अकावंटंट सो तशी पुरा घरान तूं हें एक ब्लेंड आसा जे म्युजिकाचें आनी आर्टाचें पुरा हें आशिल्लें देखून तांणी म्युजिका विशयी उलयतना म्हाका कसलें अर्थ जायनाशिल्लें बट आमी भजन म्हणटा आशिल्लें सो भजन एक कॉम्प्लिमेंट जावचे खातीर हांव तबला शिकिल्लें म्हळ्यार तेन्ना आमगेल्या घरा लागीं म्हगेलो गुरू श्री सत्यविजय भट मामा तांणी आमगेल्या घरा लागीं तांगेलें घर आशिल्लें सो एक म्युजीक सिक्का म्हणून आशिल्लो तांणी आमगेल्या घरा लागीं आसा म्हूण इमिडिएटली तबला शिकलें सो तांतूं इंट्रस्ट आयलें सो तांतूं जुनियर सिनियर विशारद कंप्लीट केलें तितलें केलें आतां प्ले करताच की वय भजन एक हांव प्ले करता म्हळ्यार तबलाक ಸ್ವಲ್ಪ स्ट्रेंथ चड जावका न्हय सो आर्टाक आरामसेर कोरयता सो आर्टिस्ट दोनी हांत तुमी नांव घेतिल्लें आसा आनी विंगड कसन तुमगेले हॉबीज आसा
त्या 2 सोडलारी नाही आता सिंग करचेस की सिंगर की भजन म्हणटा भजन भजन म्हणटा म्हळ्यार आमगेल घरकट पोट दुखून भजन म्हणचे एक ट्रेडिशन आशिल्लें प्रति दिवस घरकट भजन आसा सो तेन्ना कोणें ना जाल्यार म्हाका भजन म्हण म्हळ्यार येना म्हणून वचन भजन म्हणका ओके तशें आशिल्लें निमित्त ते एक येवन गेले आनी आमगेले भजनाची एक टीम आसा हो आमगेल्या अन्नान आमगेले घराचे एक भजनाची टीम पयर 125 डेजाक आमी 11 to 12 एवरी डे 11 to 12 म्हळ्यार दनपार की नायट रात्री. ओके ओके 11 to 12 सो तशी मागीर हांव बरयता आर्टा विशयी आर्ट टॉक्स दिता विच इज अ कॉम्प्लिमेंटरी हे म्हळ्यार म्हगेलो आर्टाक जावं आशिल्ले खातीर हांव अवेरनेस प्रोग्राम्स जावन केलेले तशें कितले कडेन ते आर्ट टॉक्स पुरो दिलेलो आसा खंय दिलेलो आसा खंयचे म्हळ्यार आर्ट म्हळ्यार कसं न्हय म्हूण सांगचे घोस्कर की चेडवांक की स्कुलांत की खंय पुरो दितात स्कुलान दिला मागीर आर्ट कॉलेज हांगा उडपींत आर्ट कॉलेजान दिला मागीर फर्स्ट म्हगेलें जाल्यार कारकड वेंकटरमण कारकडांत वेंकटरमण म्हळ्यार तेन्ना रवींद्र भट म्हूण आशिल्लेची तन्नी रायटर स्कॉलर टीचर आनी तन्नी रेंजाळ नायक मामा स्टुडियो केन्नाय वता आशिल्ले सो तन्नी म्हाका मॉडर्न आर्टा विशयी उलोवच्याक एक 1.5 hours तांगेले पर्याय वेळा म्हाका देवस्थाना प्रिमायस आसा भितरीचे हो सो तेन्ना म्हाका दिसलें म्हगेलें साधन देवा पावलें म्हणून ब्लेस्ड म्हणून दिसलें बेस्ट मोमेंट सो तशी त्या एक आर्टिक्युलेशन म्हणून सांगून नांव दिवन हांव एक हाजें सो मागीर श्रीमद संयमेन स्वामील 10 वर्स पोट कोटेश्वरांत एक चातुर्मास आशिल्लो त्या वेळाक चेडवाल खातीर प्रोग्राम जाता आशिल्ले तेन्ना तांगेल खातीर एक प्रोग्राम दिला थंय आर्ट टॉक इंटरेस्टिंग आर्टिस्ट ऑफ द वर्ल्ड म्हणून आनी धार्मीक हाजे बद्दल कसं नाही टॉक्स दिता की एक हें दिता की वय आमगेला सुदीन स्वामील टिचिंग्सा विशयान तो हांव उलयता म्हळ्यार म्हगेलो आजी अशी तोनसे देवदास पै म्हण आशिल्ले तांणी तोनसे म्हणून प्रति म्हयन्यात एक सत्यनारायण व्रत जाता अशें 15 मिनटां म्हाका उलोवचें तांणी म्हळ्यार तांणी म्हणचे कसन म्हळ्यार वैदीक पुरो देवाल विशय उलयताची जाल्यार बद मेसेज युथा पावका जाल्यार एक युथानच सांगता सो युथ टू युथ म्हूण सांगून तांगेलें एक विजन आशिल्लें ताजे खातीर हांव उलोवका म्हणून हें केलें सो सुधींद्र वाणी म्हणून प्रोग्राम करता आशिल्लें 15 मिनट्स आत्तां हें घर घर भजनांत प्रति वारा तांगेलो वचन तांणी एक म्हाका अवकाश करून दिलो स्वामेल म्हळ्यार स्वामेल विशय उलोवचें काय सेव जावन करचें तशें ताजे विशय आर्टिकल विश्वव्यापी म्हणून एक मॅगझीन आसा युथ ऑफ जीएसबीच्या सो त्या मॅगझिनाक प्रति म्हयन्याक एक आर्टिकल बरयता आसाचे सो पुराची आर्ट तुमगेले भितर आसा ते पुरात एक 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 भायर आयलेलो आसा म्हळ्यार जनाक यूज जावका जनाक कळका म्हूण घेवन तुमी आमगे बेजिकली आमगे स्वामेल संदेश तांचे कसं म्हळ्यार प्रत्येक मनशाक तांगेल घराचे तांगेल पेंटेचे तांगेल गांवाक तांगेल समाज एक राष्ट्र एक लोकाक प्रत्येकल्यान तांगेल एक एक जबाबदारी आसा तांगे ते करता सो हांव आर्ट एज अ प्रोफेशन जावन करता अशें पुरो बट हे सेवा टू द सोसायटी म्हाका कितलो समाजा दुखून मेळना हांव कसो दिता आसा म्हळ्यार एक स्मॉल एक म्हगेले सर्वीस जावन करता म्हळ्यार आजकाल चेडवांक शिकोवंक जाल्यार आवस बापूस गोत का सो तांकां ಸ್ವಲ್ಪ कळल्यार तांनी कडेन मुखार सून चेडवां शिकोव येता कसं नाही गोत ना जाल्यार चेडवां वरके कसं न्हयची ताजे बद्दल आजकाल शिक्षणांत मुखार वताची चेडवांक आमगेले धार्मीक संस्कृती एक स्वामेल बद्दल खंयचे गोत आसना सो तुम्ही करचे हें भारी छान काम म्हणून घेवन लागता असे तेका म्हळ्यार तुमी ताजे बद्दल स्टडी करून घेवन विंगड जाणां सांगूक जाल्यार आमी फस्ट परफेक्ट आसूंक जाता सो तशीची आजकाल युथ्साक मस्त हें उपयोग जाता म्हूण लागता आसा तशीची तुमगेले एक साधन आहे आर्ट फिल्डांत मस्त जनाक आयचे युथ्साक एक इन्स्पिरेशन जावं म्हूण घेवन हांव लागता आसा अशें इतलो वेळ वयसून आमगेले उरलेले लाका आमगेले तुमगेले बद्दल माहिती दिलेले लाका तुमगेले एक जर्नी बद्दल उरलेले लाका मस्त मस्त धन्यवाद दिता आसा थँक्यू पळयलें न्हय आजी आमगेले एक साधकी म्हूण येता आमगेले समुदायाचे एक म्हळ्यार GSB समुदायाचे एक साधकी सिंधू कामत हांनी येवन हांगेले बद्दल हांगेल्या आर्टा बद्दल मस्त पुरो सांगिल्लें आसा तशी तांगेले हॉबी बद्दल तांगेले अवॉर्ड्स केलो पुरो आतां म्हळ्यार मस्त टायम जाला ते एक पंत उडगस येना तांगेले तोंडांनीच आमी आतां तुमगेले सांगिल्लें आसा तशीची आयचे हे संचिक हांगा कैद करता आसा मुखालचे वार आनीक एक अतिथी येता थंय पसून पळया यू चॅनल नमस्कार